राज्यात विधानसभेचा निकाल अनपेक्षित असा लागलाय। महायुतीचा एकतर्फी विजय झालाय। 288 जागांपैकी तब्बल 235 जागा महायुतीला मिळाल्या आहेत। अशा अनपेक्षित निकालामुळे ईव्हीएम मशीन घोटाळा झाल्याचं बोललं जातंय। त्यातच आता दहिसरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजेश एरुणकर यांनी ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा आरोप केलाय। दहिसर विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत होते। त्यांना त्यांच्याच मतदार केंद्रावर फक्त 2 मतं मिळालेत। घरामध्ये तब्बल 4 मतं असताना 2 मते कशी मिळाली? लोकांनी मत दिलेलंच नाही का, असा त्यांनी सवाल उपस्थित केलाय। हा सगळा प्रकार म्हणजे लोकशाहीचा खून असल्याचं ते म्हणाले। विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना राजू एरुणकर यांनी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याचा संशय व्यक्त करत मतमोजणीच्या 11 फेऱ्यानंतर माघार घेतली। मनसे कार्यकर्त्यांची देखील मते आपल्याला मिळाली नाहीत, त्यामुळे ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचा आरोपही राजू एरुणकर यांनी केलाय। सीलच नव्हतं, सील तुटलं कसं? तो आमच्या हँडलिंग करता तुटलं। आम्हाला संशयास्पद गोष्टी वाटतात। 1 नाही 2 नाही 3 अशा गोष्टी आहेत, म्हणून आम्ही सगळ्या स्ट्रॉंग रूम उघडताना ते लाईटच नव्हता। हे सगळ्या संशयास्पद गोष्टी आहेत, म्हणून आम्ही बॅकआउट करतोय। हे योग्य नाहीये। त्यामुळे आमच्या सगळ्या पोलिस ठरवलं की आपण बॅकआउट करूया। पोलिसांना आम्हाला जेलमध्ये टाकण्याची, पोलिसांमध्ये येण्याची धमकी देतात। या गोष्टी योग्य नाहीत। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये असं जर निवडणूक निर्णय अधिकारी करत असतील त्यापेक्षा बॅकआउट झालेलं बरं। सर, इथे भाजपच्या लोकांनी इलेक्शन यांच्या वेळून काहीतरी गडबड केली असं वाटतो का तुम्हाला? गडबडचा समोर मशीन दिसते ना, तिला सीलच नाही तर काय करणार? हे काय हा कुठला प्रकार आहे? मशीनला सील नाहीये। जर का आमचा तो पोलीस एजंट म्हणतो सील कुठून, याच्यात सील नाहीये, मग त्याचा विचारला प्रश्न चुकीचा आहे का? त्यांनी प्रश्न विचारला, ऑब्जेक्शन घेतलं तर आमचा अधिकारी आरो मॅडम खूप जास्त आवाज चढवून बोलत होते। आवाज चढवून बोलत होते ते, त्यांची धमकी होती, सिक्युरिटी बोलवा, याला जेलमध्ये टाका। ही कुठली पद्धत आहे? पोलीस एजंट म्हणतो बाबा ही सील नसलेली मशीन आहे, ती कशी काय आली? तर म्हणतात आमचा अधिकारी चुकून बोलला। ऑफिसर आहे तो, कसा चुकून बोलू शकेल? पुढे काय करणार सर? आता पुढे आम्ही बॅकआउट केलं तर पुढे काय करणार? यांच्या आता एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघताय, यांना पुढे जाऊन काय करणार? लोकशाही संपलेली आहे। दहिसर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, ठाकरे गट व मनसे यांच्यात प्रमुख लढत झाली। यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मनीषा चौधरी यांना 98,587 मते मिळवून विजयी ठरल्या, तर ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर यांना 54,258 मते, तर मनसेचे राजेश एरुणकर यांना 5,446 मते मिळाली आहेत। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।